नमस्कार मंडळी, मी रोहित पवार आज करणार आहे डायरेक्ट फणसावर वार। तर मंडळी, फणसाचा सीझन चालू झालेला आहे। प्रत्येक वाटेवर आपल्याला फणस विक्रेते दिसत आहेत आणि फणस दिसलाय म्हटल्यानंतर घरी तर आणायलाच पाहिजे। बऱ्याच लोकांना फणस कसा कापायचा हा माहिती नाही, तर फक्त अशा लोकांसाठीच हा व्हिडिओ मी बनवलेला आहे। बाकी ज्यांना माहिती आहे त्यांनी फक्त ह्या व्हिडिओचा आनंद घ्या। तर फणस कापण्याच्या आधी हँड ग्लोव्ज घालणं किंवा हाताला तेल लावणं गरजेचं आहे। एक धारदार चाकू घेणं गरजेचं आहे आणि अशा प्रकारे आपल्याला ह्या फणसला कट लावावा लागतो। बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे फणस कापला जातो, पण आमच्या इथं ह्या प्रकारे फणस कापलं जातात। तर अशा प्रकारे दोन भाग करून घ्यायचं आणि फणसाला खूप चीक असतो, तर तो चीक पुसण्यासाठी काही लोक त्याच्यावर थोडं पाणी वापरतात किंवा काही लोक डायरेक्ट कागदाने पुसतात। तर आपण आज डायरेक्ट तो कागदाने पुसून याचा चीक बाजूला करणार आहोत, नाहीतर पूर्ण गऱ्यांना हा चीक लागू शकतो। तर जितका काही फणस आपल्याला खायचा आहे तेवढा साफ केलाय आणि जो काही दुसरा भाग जो उरलेला आहे तर त्याला सेम असाच कागद लावून आपण बाजूला ठेवू शकतो, जेणेकरून त्याला मुंग्या लागत नाहीत किंवा तो फणस खराब होत नाही। कारण फणस मोठा असल्यामुळे आपल्याला एकाच दिवशी तो खायला नाही जमणार। तर अशा प्रकारे एखादा कागद लावायचा आणि फणस बाजूला ठेवून द्यायचा। जो दुसरा भाग उरलेला आहे तर तो तुम्ही बघू शकता। तर याचा चीक मी पूर्ण काढलेला आहे आणि चाकूच्या सहाय्याने याच्यावर फक्त याच्या सालीवर वर आपल्याला कट लावायचा आहे। आरपार आपण चाकू नाही लावायचा, कारण जर आरपार चाकू लावला तर ह्याचे गरे कट होतात आणि खायला एवढी मजा नाही येणार। तर कट लावल्यानंतर असा हाताने आपल्याला त्याचा हा ढपला काढायचा आहे आणि अशा प्रकारे ह्याच्या आधी सर्व ढपले काढून घेतात। कोण तुकडे म्हणतात, आमच्याकडे याला ढपलेच म्हणतात। आणि या पद्धतीने मी सगळे काही फणसाचे हे ढपलं बाजूला काढतोय। ढपलं काढताना जरासा हात जपून, कारण चाकू कधीही हातावर येऊ शकतोय आणि जास्त करून फणस कापता वेळी चाकू धारदारच घ्या, नाहीतर बोथट घेतला तर काय उपयोगाचा नाही होणार। फणस हे कोकणाची शान मानले जातं, कारण हा फणस इतका गोड असतो की सांगू नका काय। फणस पण भरपूर प्रकारचे असतात, तर त्याच्यामध्ये काफा, कुर्णा काफा, बरका असे 3 प्रकार तरी जास्तीत जास्त आढळले जातात आपल्या भागामध्ये। बघा, या फणसाला एवढे काटे टोकदार होते की माझा हँडग्लोव्ह सुद्धा फाटला। तर फारसा काय हँडग्लोव्ज इथं उपयोगाला येत नाही आहे, तरी पण व्हिडिओसाठी मी हँडग्लोव्ज घातला होता। नाहीतर हाताला खोबरेल तेल किंवा एशेल तेल लावून फणस कापायला तुम्ही घेऊ शकता, जेणेकरून जो चीक आहे तर तो चीक तुमच्या हाताला लागणार नाही। आणि बघा, हा ढपला काढल्यानंतर ह्या ढपल्यावर सुद्धा थोडासा भाग असतो कठीण, जो कठीण भाग कापल्यानंतरच आपल्याला गरे काढता येतात। तर तो खूप काही लोकांना माहिती नसतं। तर चाकूनं अलगद वरच्यावर तो भाग काढून टाकायचा, जो गाभ्याचा भाग असतो, आणि त्याच्यानंतर असं आपल्याला अलगद आपल्याला हे गरे काढता येतात। तर बघू शकता मी किती सहजरित्या हे गरे काढलेले आहेत। बऱ्याच लोकांनी मला मध्ये विचारलं होतं की फणस पिकलेला कसा ओळखायचा। तर मित्रांनो, पहिली गोष्ट तर कोकणामध्ये झाडावरच पिकलेला फणस काढतात, पण सध्या कसं झालंय, विक्रेत्यांनी इतकं काही त्याला डोक्यावर चढवून घेतलंय की पिकायच्या आधीच ते कच्चे काढून विकायला बसतात आणि मग ते घरात नेऊन मग त्यानंतर ते आपण कापतो। आणि बराच वेळा कसं होतं की फणस खराब लागतो, बेचव असतो किंवा पिकलेला नसतो, अशा बऱ्याच प्रकारच्या गोष्टी होत असतात। तर जर समजा जर तुम्ही फणस कापून जर घरी नेला असेल, म्हणजे काढून विकत घेऊन किंवा अशा प्रकारे जर फणस नेला असेल, तर त्या फणसाचा वास यायला चालू होतो आणि ज्यावेळी आपण त्याच्यावर टिचकी मारतो तर त्यावेळी असा डब डब आवाज येतो। तर तो त्यावेळी समजायचं की फणस विकायला आलेला आहे आणि त्याच्यानंतर त्याचा पूर्ण घरभर त्याचा वास पसरतो। हे एक मोठं लक्षण आहे। तर 2 दिवस त्याचा वास पसरला की समजायचा फणस पिकलेला आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही कापून घेऊ शकता। आणि बघा, माझा लगभग फणस पूर्णपणे कापून झालेलाच आहे। तर तुम्ही बघू शकता किती छान प्रकारे, किती गोड हे गरे दिसायला आहेत। तर मस्त असं लाईटीत घेऊन मी तुम्हाला फोटो पाठवला, कारण व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसलं नाही। तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि ह्या सीझनला पहिली गोष्ट तर फणस खावा।
मंडळी, माझं जुनं अकाउंट ब्लॉक झाल्यामुळं मला हे नवीन अकाउंट काढावं लागलं आणि याच्यावर तेवढीच मी मेहनत घेतोय. तर ज्या प्रकारे मला तुम्ही जुन्या अकाउंटवर प्रतिसाद दिला तेवढाच इथंही द्या. थँक्यू. धन्यवाद. जय हिंद.